1 or 2 CRचं लोन झालं अँड दॅट ही सेड की आता माझ्यावर कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलं. सो त्या विषयीतनं एका मुलाने आईला वाचवलं, ते पण उदाहरण माझ्या डोळ्यासमोर झालेलं आहे. 100 लोकांना जर मी भेटले ना, तर त्यातले 60 लोक मला भेटतात की शीतल आम्ही कर्जाने खूप परेशान हो. आता ही लोक इगोमध्ये लोन घेतात. उसके पास मर्सिडीज तो मेरे पास क्यों नाही आहे. आता किंगफिशर वाल्यांचं नावच घेतलंय तर तुम्ही विचार करा ना का त्यांच्यावर डेप्थ झालं असेल. बंधन क्रियेमध्ये मग काय झालं, आता तुमचे हातपाय बांधले गेले, पण तुम्हाला माहिती की तुम्हाला थांबायचं नाहीये. तुम्ही हातपाय मारण्यासाठी, तो बिझनेस ग्रो करण्यासाठी लोन घेत चाललाय. म्हणजे मग तुम्ही खड्डा खोदत चाललाय स्वतःचा. खूप केसेस आपण बघतो की सुसाईड केलंय लोकांनी. म्हणजे आता तो ऍक्टर्स जर आपण बघितलं, डेप्थ लोन, वास्तू पण खूप माट करते. कारण जो माणूस लोन मध्ये असतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याचं सगळं लोन क्लिअर होतं तर ते समाधान वेगळ्याच लेवलचं असतं. शीतलजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर आता मध्ये मध्ये ना मी तुमच्या बऱ्याच रील्स बघत होतो की त्याच्यामध्ये तुम्ही सांगत होता की लोन फ्री लाईफस्टाईल, डेप्थ फ्री लाईफस्टाईल. तर मला असं वाटतं की हा जो पॉडकास्ट आहे आपण तो त्याच्यावरती डिटेलमध्ये डिस्कस करूयात. नक्कीच. येस, तर सगळ्यात आधी मला सांगा की जे लोन फ्री लाईफस्टाईल तुमचा जो कॉन्सेप्ट आहे त्याचा अर्थ काय असतो एक्झॅक्टली? प्रत्येक व्यक्तीवरनं वेगवेगळी वेळ येत असते. ठीक आहे. कधी तुम्हाला पैसे कधी कशासाठी लागतील हे माहीत नसतं आणि कदाचित पहिल्यापासून आपल्याला ते मॅनेजमेंट पण शिकवलं गेलेलं नसतं किंवा आपण ते शिकण्याचा प्रयत्नही करत नसतो आणि वेळ बदलायला वेळ नाही लागत. ह्या गोष्टीवर मी खूप फर्म असते नेहमी की वेळ बदलायला वेळ नाही लागत. कधी चांगली वेळ येईल, कधी वाईट वेळ येईल, ते तुम्ही सांगूच शकत नाही. अशा वेळेला तुम्हाला लोन घ्यावंच लागतं की वाईट वेळ आली आहे आणि नाही आहे माझ्याकडे आता काही, तर लोन घ्यावंच लागतं. लोन घेताना काही वाटत नाही. आज आपण प्रत्येक लोक जेवढी आपली पॉडकास्ट बघतायत ना, मी त्यांना आता फक्त एकच प्रश्न आपण विचारूया त्यांना की तुमची लिस्ट काढा. माझ्याकडे 25,000 कॉन्टॅक्ट्स आहेत आज. ठीक आहे. अर्ध्या रात्रीतनं मला गरज पडली तर किती लोक उभे राहतील? मी म्हणेन फक्त 5 नावं काढा. प्रत्येकाने आपल्या आपल्या डायरीवर लिहा. हार्डली तुम्हाला 5 नावं काढायला कमीत कमी अर्धा एक तास विचार करावा लागेल आणि त्यातले 1-2 लोक, त्यातले पण 1-2 लोक तुम्हाला उभे राहतील. आणि दुसरी लिस्ट काढा की तुम्ही किती लोकांसाठी उभे राहू शकता. ती लिस्ट नक्कीच तुमची जास्ती निघेल की वेळेवर मी ह्या लोकांसाठी उभं राहू शकतो. अशी 15-20 लोकांची लिस्ट निघेल आणि तुम्हाला देणाऱ्यातली 5 ते 10 लोक जास्तीत जास्त तुम्ही काढू शकता. तयार जरी असले तरी त्यांच्याकडे पण पैसा पाहिजे त्या मोमेंटला. म्हणजे असतात पैसे. कारण मी गेल्या 25 वर्षापासून या प्रोफेशनमध्ये आहे. बेसिकली खूप अडचणी मी पण बघितल्यात, असं नाही आहे. आणि जेव्हा तुमच्यावर वेळ येते ना, तेव्हा तुम्हाला फील होतं की समोरच्यावर ती वेळ आलेली आहे, आता त्याला मी काय सोल्युशन देऊ. त्यासाठी तो सिच्युएशन्समधनं जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे हां, माझी ही सिच्युएशन आली आहे. बँकवाले माझ्या घरी आलेत, बरोबर, त्यांनी लोकांना पाठवले, रिकव्हरीवाल्या लोकांना. मग ते क्रेडिट कार्डचं पेमेंट असू देत, कार लोन असू देत, हाऊस लोन असू देत, गोल्ड लोन असू देत, मग मुलांच्या एज्युकेशनसाठी घेतलेलं लोन असू देत, नाही काही तर माझ्या बायकोला फिरवायचं आहे कारण तिच्या मैत्रिणी सोशल मीडियावर रोज फोटो टाकतायत आणि तिला मी कुठेच घेऊन नाही जाऊ शकत आहे, मग मी लोन घेऊन तिला फिरायला घेऊन जातोय. किंवा मला माझ्या मैत्रिणीने मायकेल कोर्सची पर्स घेतली आहे, मला पण ती घ्यायची. आज ती पर्स कमीत कमी 30,000 ते 40,000ची आहे, पण त्याच्यासाठी मी लोन घ्यायला पण तयार आहे. सो दॅट इज वर्स्ट सिच्युएशन सोशल मीडियामुळे आल्यात, ज्याच्यामुळे लोनचे प्रकार वाढलेत. आणि लोक, आता समजा मी योगेशकडनं ती पर्स घेण्यासाठी लोन घेतलं आणि योगेशला मी कमिट केलं होतं की योगेश मी महिनाभरात तुम्हाला हे लोन परत करेल, आणि मी नाही देऊ शकले. मग मी दुसरा सोर्स शोधला. मी माझ्या XYZ दुसऱ्या फ्रेंडला फोन केला की मला लोन परत करायचं आहे, तर तुम्हाला आता ही अमाऊंट दे. योगेशने मला पर्सेंटेज चार्ज नव्हते केले, पण दुसरा फ्रेंड म्हणला ठीक आहे मी देतो, तर मला तू ह्या पर्सेंटेजनी 2 महिन्यानंतर परत दे. माझे एक डेप्थ कमी करण्यासाठी मी दुसरं डेप्थ केलं. जिथे मी 30,000 योगेशचे देण्यासाठी 32,000 घेतले असं मी समजेल. आणि ती तुम्हाला सवय लागत जाते. आता ह्या सवयीचा पार्ट होतो तुमच्या प्लॅनेटरी डायरेक्शनमुळे. जेवढे प्लॅनेटरी डायरेक्शन्स खराब, तेवढी लोक जास्तीत जास्त डेप्थमध्ये जातात. ती प्लॅनेटरी डायरेक्शन सुधरवली तर डेप्थमधनं बाहेर निघणं सोपं असतं. पण
आत्ता तरी प्रमाण कमी झालं असेल, पण आधी आपण ऐकायचो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. का केली? तर त्यांना कर्ज झालं होतं. ठीक आहे. आता ते खूप कॉमनली दिसतं. आजकाल तुम्हाला यंगस्टर्समध्ये दिसेल, आजकाल जॉबवाल्यांसोबत दिसेल, बिझनेसवाल्यांसोबत दिसेल. बिझनेस टाकायचा होता, काहीतरी करायचं होतं, ना विचार करता तो बिझनेस मला सुटेबल आहे की नाही. बँकेवाले बसलेच आहेत, तो त्यांचा धंदा आहे बेसिकली, की त्यांना पण तर तो बिझनेस मिळणार आहे. तुम्ही पैसे घेतले इंटरेस्टनी, मला पैसे मिळणार. 3ऱ्या महिन्यात ते तुमच्या घरी उभे राहतील की तुमचा EMI आला नाही आहे. आणि मी खूप लोकांना असं बघते की महिन्याचं पेमेंट आलं, आधीच चालले जातात ते, कुठे गेलं संपलं समजलंच नाही. बरोबर. मग ते म्हणतात की अरे शीतल 4 EMI होते, 5 EMI होते, कुठून आणू मी पैसे? बट ऑब्वियस आहे, आज तुम्ही हाऊस लोनचा इंटरेस्ट बघा, आज तुम्ही कारचा इंटरेस्ट बघा, एज्युकेशन लोनचा इंटरेस्ट बघा तुम्ही, म्हणजे प्रत्येक गोष्टीला भयानक इंटरेस्ट तुम्हाला पे करायला लागतो. आणि तो पे करण्यासाठी तुम्ही दुसरं, तिसरं, चौथं, तुम्हालाच कळत नाही की ते कधी वाढलं आहे. सो या सगळ्या सराउंडिंग सिच्युएशनचा अभ्यास केला. आणि खरं सांगू तर 2009मध्ये माझे हजबंड इलेक्शनला उभे राहिले होते. इलेक्शन म्हणजे प्युअरली जुगार. आणि तेव्हा आम्ही हारलो. ठीक आहे. तेव्हा हे माझं प्रोफेशन फक्त माझ्यासाठी होतं, ते माझ्या फॅमिलीसाठी माझं नॉलेज होतं. आता जसं प्रत्येकजण न्यूमरोलॉजी वगैरे शिकतं आणि स्वतःसाठी वापरतं, तसं माझं होतं की माझ्या मुलासाठी शिकले होते आणि बस त्याला मला ग्रो करायचं होतं प्रॉपरली. बिलीव्ह नाही करणार योगेश, तेव्हा हारलो आम्ही. त्यावेळेला खूप मोठी अमाऊंट हारलेलो, म्हणजे आम्ही लावलेले पैसे. तेव्हा ते वातावरण असतं ना, भाऊ तुम्हीच आमदार. आणि तेच सिच्युएशन माझ्या घरात होती की भाऊ तुम्हीच आमदार. आणि जिथे माझे खूप वेल सेटल 2 मोठे शोरूम, वेल फॅमिली, सगळ्या गोष्टी, आणि सडनली ऑल कोलॅप्स, म्हणजे संपलंच असं समजा. आणि जिथे मी 5 वर्ष पुढे जाण्याच्या तयारीत होती, तिथे मी 6 वर्ष मागे आली होती, म्हणजे माझी पूर्ण फॅमिली. म्हणजे अशी वेळ होती की जिथे तुम्ही नोन स्कूल, म्हणजे जर तुम्ही म्हणाल तर औरंगाबादची नाथवॅली एक चांगली स्कूल आहे जिथे माझी मुलं शिकत होते. महिन्याची फीज त्यावेळेला 7,500 रुपये होती 2009मध्ये. आणि ती देणं पण अवघड होतं. आणि तुम्ही किती वेळेस लोकांकडे पैसे मागाल, आणि बँकेवाले घरी येऊन उभे राहिले, घराला सील लागलं, दुकानाला सील लागलं. त्यावेळेला मात्र माझं शिक्षण चालू होतं दुबईला ह्या सगळ्याच गोष्टींचं. आणि माझ्या गुरुजींनी मला ओळखलं की हिला काहीतरी अडचण आहे. आणि माझं लास्ट इयर होतं, 7 वर्षाचा कोर्स होता माझा, आणि माझं लास्ट इयर होतं. मी एक्झामला गेले, गुरुजी मला म्हणले की आप बेटा बाजू में बैठना. मला परीक्षेला जायची पण इच्छा नव्हती, पण वडील बोलले की त्यावेळेला 1.5 लाख रुपये खूप होते एक्झामला जाऊन येऊन सगळं संपवायचं. म्हणजे वडील बोलले की एवढं केलं आहे तर तू कर. आज पण त्यांचे उपकार मी कधीच नाही विसरणार. गेले, एक्झाम दिली. गुरूंनी माझ्या फेसवर, गुरूंचं फेस रिडिंग तेवढं स्ट्रॉंग असतं, तर आप बेटा बाजू में बैठना. आणि त्यांनी मला विचारलं की काय झालं आहे. मी म्हणलं असं असं झालं आहे. जेव्हा की मी सांगत होती नवऱ्याला की नको उभं राहू, पण ते बोलले की त्यांचे प्लॅनेट एवढे स्ट्रॉंग होते, त्यांनी तुझं ऐकलंच नसतं. जे झालं ते झालं आहे, आता ह्याच्यातनं कसं बाहेर निघणार आहे. म्हणलं नाही माहिती मला. माझ्याकडे प्रत्येकाला मी ते 2 यंत्र देते माझ्या न्यूमरोलॉजीमध्ये, जे एक कॅश फ्लो आहे आणि एक डेप्ट फ्री लाईफस्टाईलचं आहे. आम्ही ऑन पेपर बर्थ डेटप्रमाणे ते बनवतो. सो ते 2 यंत्रास त्यांनी मला दिले, ताबीज मला दिला, आणि त्यांनी मला सांगितलं की आप बस शुरू करू आपका काम. बिलीव्ह नाही करणार योगेश, 3 वर्षात सगळं लोन फिटलं. जिथे मी म्हणलं 6 वर्ष मागे आले, तिथे मी 10 वर्ष पुढे आलेली. आणि संपलं म्हणजे. आणि तेव्हा मी रिअलाईज केलं, कोणालाही दरवाजावर पैसे मागण्यासाठी पुन्हा कधी नाही बघायचं आयुष्यात, त्या वेनी मागे वळून नाही बघायचं. त्यामुळे कोणीही माझ्याकडे आलं ना तर मी पहिली उभी असते. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे देता, समजा आता मला नाही माहिती त्यांना गरज आहे की नाही आहे, पण जेव्हा तुम्ही पैसे देतात तर तुम्ही वाट बघता की तो मला परत देईन. मी कधीच वाट बघत नाही, आणि त्याच्याकडे नाही आहे, आज त्याच्याकडे काही सोर्सच नाही आहे, म्हणून त्याने मागितले. विसरून जा. तुम्ही जेव्हा ते विसरून जाल तुम्हाला मनस्ताप नाही होणार, आणि तुमचे मल्टिप्लायड होत राहतील. तर ह्याच्यात मी एक गोष्ट शिकले, आयुष्यात डेप्थ फ्री लाईफस्टाईल खूप गरजेचं आहे. ते मी पहिले स्वतःला केलं, स्वतःवर. तुम्हाला माहिती आहे, मी कुठलेही प्रोडक्ट असू देत, कुठलेही रिच्युअल्स असू देत, कुठलेही रेमेडीज असू देत, पहिले फॅमिली आणि घरी करते, आणि मग लोकांवर अप्लाय करायला सुरुवात करते. आणि ते करता करता डेप्थ फ्री लाईफस्टाईलचे फंडेज शोधून काढले, रेमेडीज शोधून काढल्या, का लोन होतं आहे, कुठले ग्रह त्रास देत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढल्यानंतर
लोकांना पण लोन फ्री, जसं तुम्ही लोकांना श्रीमंत करताय तसे मी लोकांना डेप्ट फ्री लाईफस्टाईलमध्ये प्रयत्न करते. आणि बिलीव्ह नाही करणार, आतापर्यंत लाखो लोकांना आपण केलंय. म्हणजे त्यांना ते रिअलाईज पण करून दिलं की एकदा तुम्ही फक्त लोन फ्री होऊन तरी बघा, आणि त्यांना ते पटलं आणि ते झाले पण. तो आत्मिक समाधान खूप छान आहे माझ्याकडे. कारण जो माणूस लोनमध्ये असतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याचं सगळं लोन क्लिअर होतं तर ते समाधान वेगळ्याच लेवलचं असतं. ते समाधान तुम्ही करून बघा. म्हणजे आज तुम्ही, माझे वडील नेहमी म्हणायचे, म्हणजे वडील माझे गव्हर्नमेंट ऑफिसर होते आणि त्यांना पैसे कमवायचा खूप चान्स होता. त्यांनी कधीच नाही कमवले. मी त्यांना नेहमी म्हणायचे, काय डॅडी तुम्हाला जमलंच नाही. ते म्हणायचे मला रात्रीची शांत झोप हवी आहे. ते मी त्यांना म्हणायचे की झोपेची गोळी दिली असती तुम्हाला, पण तुम्ही पैसे कमवायचे असते की आज तुम्ही आम्हाला म्हणजे लॅविश लाईफस्टाईल दिलं असतं. ते बोलले तसं नसतं, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही शिका, तुम्ही पैसे कमवाल. आज आम्हाला त्यावेळेला त्यांनी खूप मिडल क्लास जरी असलो तरी खूप छान सगळ्या गोष्टी पुरवल्या होत्या, असं नव्हतं. पण त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. त्यांनी कधीच कोणाकडनं पैसे घेतले नाही, त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे केलं. सो माझं पण तसंच असतं. जसं आपण म्हणलो ना की सोशल मीडियाचा अवेअरनेस इतका वाढला आणि प्रत्येकाला त्या गोष्टी दाखवायच्या असतात, अटेन्शन हवं असतं. मीच मोठा आहे, माझ्याकडे सगळं काही आहे. आयफोनचे लोन किती आहेत? हो ते एक वेगळंच जग आहे. ते एक वेगळंच जग आहे. मी पण आयफोन घेते, मी पण आयफोनची फॅन आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट तुम्हाला माझ्याकडे दिसेल आयफोनचा. आणि माझं पण असं होतं की आज 2009 नंतर मुलं मोठी होत होती, मुलांच्या फीज होत्या. जसं जसे मुलं टीनएजर्समध्ये जातात त्यांचे डिमांड वाढतात. ठीक आहे, मला आजही आठवतं की माझा मुलगा एकदाच रडला आहे. तो नंबर 8 आहे, तो खूप ओबेडियंट आहे, पण तो एकदाच रडला फॉर द आयफोन. आणि तेव्हा मी खरंच अफोर्ड नव्हती करू शकत, पण मी प्रयत्न केला. स्टॉक मार्केटने मला तेव्हा सपोर्ट केला आणि मी त्याला घेऊन देऊ शकले. मला डेफिनेटली तो ज्या दिवशी म्हणला त्या दिवशी मी नाही घेऊ शकले. मला एक 15 दिवस 20 दिवस लागले पैसे कमवायला आणि मी त्याला घेऊन देऊ शकले. सो तो एक दिवस मला नेहमी आठवतो आयफोनसाठी. आणि मग मी डिसाईड केलेलं की दरवर्षी त्याच्या बर्थडेला त्याला नवीन आयफोन विदाऊट लोन द्यायचा. विदाऊट EMI. मी त्याला 26 ऑक्टोबरला नवीन येतातच आयफोन सप्टेंबरमध्ये. सो मी त्याला तो गिफ्ट करतच असते. तो माझा रिच्युअल म्हणा काही म्हणा, पण त्याच्याकडे लेटेस्ट आयफोनच असतात. तो IT मध्येच आहे. सो आयफोन घ्या किंवा काहीही घ्या, माझं म्हणणं एवढंच असतं की ॲटलिस्ट ते पैसे तुम्ही स्वतः कमवा. आईबाप किती दिवस देणार आहेत तुम्हाला? बरोबर आहे. आता मी रिसेंटली मुंबईला एका व्यक्तीला भेटलेलं आहे, नाव नाही घेणार मी. मुलगा होता, शिपिंगच्या बिझनेसमध्ये होता. अँड ही सेड की मी ह्याच्याकडनं पैसे घेतो आणि समोरच्याला देतो आणि त्याच्यात मला इंटरेस्ट मिळतो. मग त्याने काय केलं, 10 लोकांकडनं लोन घ्यायला सुरुवात केली आणि त्या इंटरेस्टच्या चक्करमध्ये समोरच्यांना द्यायला सुरुवात केली. समोरचे थोडे दिवस त्याला देत गेल्या आणि नंतर सगळे पलटून गेले. सो सडनली ह्याच्यावर कमीत कमी 1 or 2 CRचं लोन झालं. अँड दॅट ही सेड की आता माझ्यावर कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलं. म्हणलं नाही, हे सडनली अमीर होण्याच्या चक्करमध्ये तुझे डेप्थ वाढवलंय. त्याला ब्लॅक मॅजिक आपण काइंड ऑफ नाही म्हणू शकत. हे आपलं चुकीचं डिसिजन होतं, कारण तुझे प्लॅनेटरी डायरेक्शन्स खूप वीक झाले होते तेव्हा. पण त्यातनं पण आपण त्याला बाहेर काढलं. ओके. पण मग म्हणजे हे बऱ्याच लोकांचं एक्झाम्पल आहे की लोक काय करतात की जास्त पैसे कमवायच्या नादात आयुष्यभराची सेव्हिंग पण एखाद्या स्कीममध्ये लावून टाकतात आणि शेवटी असं होतं की ते पैसे पण चालले जातात आणि ते काहीच नाही करू शकत. आपल्या देशात असे काही इतका स्ट्रिक्ट लॉ नाही आहे की लगेच आपले पैसे लगेच रिकवर होतील. ते रिकव्हरीसाठी जर तुम्ही कोणाकडे मदत मागायला गेले तिथेही पैसे द्यावे लागतात तुम्हाला. ते पण एक आहे. मला एक क्वेश्चन विचारायचं आहे तुम्हाला की जसं तुम्ही सांगितलं की लोक कर्ज काढतात, तर हे नेमकं कशामुळे होतं? कुठल्या ग्रहांमुळे किंवा असं काही सिच्युएशन क्रिएट केली जाते का की कसं असतं? बघा, तुमचं खूप सडनली जसं माझ्यासोबत झालं की 2009 मला पैसे मागायची वेळ आली. ठीक आहे. सो दॅट इज सिम्पल कॉल्ड की प्लॅनेटरी डायरेक्शन्स तुमच्या कधीही बदलतात. 360 डायरेक्शन्स, 365 डेज आहे. रोज पृथ्वी फिरती आहे. ठीक आहे. सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, एकादशी आहे. प्लॅनेटरी डायरेक्शन सतत बदलती आहे. त्या बदलणाऱ्या डायरेक्शनमध्ये ज्युपिटर आहे, मून आहे, केतू आहे, राहू आहे, त्याच्यानंतर मंगळ ग्रह आहे. हे
आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे, आपण नेहमी ऐकतो ना की शनीची महादशा चालू आहे, शनी वक्र झालं आहे, शनीची 7.5 चालू आहे. पण त्या शनीची 7.5मध्ये असं नाही आहे की वाईट काही होणार आहे, पण वाईट काही होण्याचे जे विचार आहेत ते तुम्हाला वेगळे ठेवायला लागतील. तर तुमच्या कुंडलीमध्ये या सगळ्या ग्रहांचा असर असतो. 27 नक्षत्र आहे, 1 ते 9 नंबर्स आहेत. आता मी म्हणणारच नाही असं की कुठलाच नंबर डेप्थमध्ये नाही आहे, ठीक आहे. प्रत्येक नंबरच्या क्वालिटीज वेगवेगळ्या आहेत डेप्थ घेण्याच्या आणि डेप्थ पे करण्याच्या. पण प्रत्येक 1 ते 9 नंबर डेप्थमध्ये आहे. 12च्या 12 राशी डेप्थमध्ये असणार आहेत. कुठलाच राशीवाला व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही. एक मी आज झाली आहे कारण मी ते ठरवलं होतं. खूप सारे लोक ठरवतात, असं नाही आहे. खूप सारे लोक ठरवतात आणि ते डेप्थ फ्री होतात. सो 12 राशी, 27 नक्षत्र आणि 1 ते 9 नंबर्स आणि सगळे प्लॅनेट्स या सगळ्या गोष्टींसाठी खूप मॅटर करतात. की तुम्ही खड्ड्यात एक खड्डं बुजवायला जातात तर दुसरं अडकतच जातात. म्हणजे त्या फाटक्यातनं तुमचा पाय निघतच नाही आपण असं म्हणतो. तर ही सिच्युएशन्स प्लॅनेटरी डायरेक्शन्समुळेच येते, मी पण असं म्हणेन. ओके. पण मग जर समजा आता एखाद्या वेळेस येते कंडिशन की त्यावेळेस पैसेच नसतात, एखादी मेडिकल इमर्जन्सी येते किंवा काय, मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? मला सांगा ना, आता इतक्या साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मेडिक्लेम्स तुम्ही असतातच तुमच्याकडे. आता रिसेंटली एका फॅमिलीला मी भेटले होते, तर त्यांनी सांगितलं त्यांच्या घरी एक मेजर हेल्थ इश्यू आला आणि त्यांच्याकडे पैसे होते आणि मिडल क्लास फॅमिली. मी म्हणलं असे कसं, म्हणजे लाईक काय, मला असं जाणून घ्यायचं असतं की कुठल्या वेनी तुम्ही सेव्हिंग केलं. तर त्यांनी सांगितलं की घरात शीतल 20-25 हजार रुपये इमर्जन्सीसाठी मी ठेवतो. आता तो थॉट प्रोसेस जे मॅनिफेस्ट करतात ते बोलतील चुकीचं आहेत की तुम्ही ते इन्व्हाइट करताय. पण ते बोलले वेळ कधी कुणाची, आज तुम्ही गाडी घेऊन बाहेर निघालात तर तुम्ही घरी परत याल पूर्ण बॉडी सकट, त्याची गॅरंटी नाही आहे. तर इमर्जन्सी हॉस्पिटलाइज कधी पण कुठे पण येऊ शकते. आणि दॅट्स ट्रू. किती आता घरात 5 लोक आहेत तर 5 लोकांचे नंबर्स वेगवेगळे आहेत. आज जर एकाचा प्लॅनेट वीक आहे आणि त्याचा मेजर ॲक्सिडेंट होणार आहे तर 4 लोकांना रेडी राहावं लागेल सेव्हिंग्स ठेवून. सो दॅट इज सिम्पल कॉल्ड की त्यांची ती मला पद्धत आवडली की एक इमर्जन्सी फंड त्यांनी ठेवला होता जो वेळेवर त्यांना कोणाला मागायची गरज नाही पडली. मग मी ती कुंडली बघितली, का अडचण आली ते बघितली आणि एका व्यक्तीची कुंडली खराब आहे घरात पण बाकीच्या 4 लोकांच्या कुंडलीने त्याला हेल्प केलं. हे पण खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आधी कसं होतं माहिती, गुजराती मारवाडीज लोक एकमेकांना हेल्प करायचे, प्रत्येकाचा हात पकडायचे आणि एक म्हण होती की मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही, पाय खेचतो. पण आता तसं नाही राहिलंय. आता प्रत्येक जण प्रत्येकाला हेल्प करतो. ठीक आहे, थोड्याफार गोष्टी प्रत्येक घरात असतात, मग ते कास्ट वाईज आपण त्याला रिअलाइज करूच नाही शकत. असं नाही आहे की गुजराती घरामध्ये पण भांडणं होत नाही आणि मराठी घरामध्ये पण भांडणं होत नाही. पण एकमेकाला जेव्हा वेळ पडते तेव्हा सगळेजण उभे असतात. ते पण मी गेल्या 20 ते 25 वर्षात अनुभवलंय की आता आई पण मुलाला मदत करते. आणि आता जसं तुम्ही म्हणलात की आया भिशा लावतात, ठीक आहे, त्याच्याबद्दल पण आपण घेऊयात पुढे. सो त्या भिशीतनं एका मुलाने आईला वाचवलं, ते पण उदाहरण माझ्या डोळ्यासमोर झालेलं आहे. ओके. पहिली गोष्ट तर मला हे समजलं की जर तुमच्या घरात काही इमर्जन्सी येणार असेल त्याच्या आधीच एखाद्या इमर्जन्सी फंडची तयारी ठेवा की उद्या काही होऊ शकतं. बरोबर आहे. ही एक पहिली गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की मेडिक्लेम काढून ठेवायचे. मेडिक्लेम काढून ठेवा ना, तुमचे थोडेफार पैसे जातात. जरुरी नाही आहे की तुमच्या घरात काहीतरी तो वापरच झाला पाहिजे. मेडिक्लेमचं महत्त्व सगळ्यांना कोविडमध्ये कळालं, ठीक आहे. आता मेडिक्लेममध्ये पण बऱ्याच पॉईंट्स असतात, बरेच रूल्स असतात, ते सगळं मिळत नाही. पण ॲटलिस्ट तुम्हाला तो एक सॅटिस्फॅक्शन तरी आहे ना की मला 100% नाही द्यायला लागणार. गव्हर्नमेंटनी पण खूप साऱ्या गोष्टी काढल्यात आता. पण यातनं ना मला एकच गोष्ट कळते योगेश, पैसे कमवणं खूप महत्त्वाचं आहे. पैसे कमवले ना तुम्ही तर डेप्थ होणार नाही, ठीक आहे. जेवढं लोन पण घ्यायची गरज नाही पडणार. आणि एक गोष्ट म्हणजे आता रिसेंटली खूप ठिकाणी आपण ऐकतोय की तुमच्याकडे पैसे असतील तर डॉक्टर पण तुम्हाला पहिले बघेल. मिडल क्लास किंवा हे लोक असतील त्यांना बसून ठेवलं जाईल आणि अमीर पेशंट पहिले कॅबिनमध्ये जाईल. सो ओळख, पैसे, रिलेशनशिप खूप मॅटर करतात. तो ह्या सगळ्या गोष्टी पहिले तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करा, त्यामुळे डेप्थच होणार नाही. त्याच्यासाठी कुंडली डेफिनेटली मदत करतो ना आपण वाढवायला, चांगले गुण करायला. येस. आणखी आता जसं भिशीचं तुम्ही सांगितलं तर ते काय वाटतं त्याच्याबद्दल, तुमचं काय मत आहे की ते करायला हवं नको काय?
ॲक्च्युली तो प्रकार मला खरं सांगू तर खूप डीपली नाही माहिती आहे. मी जेवढा लोकांकडनं ऐकलाय तोच. खूप सारे प्रकार ऐकते मी लोनचे, कसे लोकांकडे लोन होतात. जसं एक उदाहरण दिलं की कोणीतरी इंटरेस्टने आपल्याला पैसे देतोय म्हणून सगळ्यांकडनं जमा केला आणि त्याने इंटरेस्टने पैसे वाटायला सुरुवात केलं आणि एक माणूस निघून गेला. गोल्ड लोन आहे, ठीक आहे, कार लोन आहे, हाऊस लोन आहे, ठीक आहे, आणि जिथे घ्यावं लागतं तिथे घ्यावंच लागतं. माझं सीए पण मला ओरडतो, मॅम ऐसे नाही चलेगा, आपको लोन लेना पडेगा. मी बोलते की तुला टॅक्स भरायचा तू तेवढा भर, पण मी लोन नाही घेणार, ठीक आहे. क्रेडिट कार्ड लोन आजकाल, आणि आजकाल तर क्रेडिट कार्डची एक सिस्टीम मी बघितली, एक कार्ड स्वाईप केलं, त्याची काहीतरी डेट आहे, त्या डेटपर्यंत दुसरं कार्ड मी त्याचं स्वाईप केलं, म्हणजे ते तर चक्र चालूच राहणार आहे, ते संपणारच नाही आहे. तुम्हाला कुठेतरी थांबवावंच लागेल. क्रेडिट कार्ड लोन मी बघितलेत. सगळ्यात जास्ती लोन मी एज्युकेशन लोन बघितलं, बिझनेस लोन मी बघितलेत, जे बिना सोचे समजे पॅरेंट्सनी मुलांना करून दिलेत, घरं विकून करून दिलेत, घरावर लोन काढून दिलंय, प्रॉपर्टीवर लोन काढून दिलंय. आज मी म्हणेन ना की 100 लोकांना जर मी भेटले ना, तर त्यातले 60 लोक मला भेटतात की शीतल, आम्ही कर्जाने खूप परेशान आहो, आमच्यावर खूप डेप्ट झालाय, आम्हाला लोकांचे खूप देण आहेत. एक रिसेंटली मी म्हणेन की एक मुलगा आहे ज्याला डायरेक्टरच बनायचं आहे, त्याच्या पॅरेंट्सनी सगळं विकून टाकलं, आता लोन घेऊन पण ते त्याला पैसे पुरवत आहेत. बट तो इमोशन्स एवढा असतो ना की तिथे ते तुम्हाला हेल्प करायला रेडी असतात. तर मी सगळ्या मुलांना सांगेन की लोन काढून पॅरेंट्सकडनं पैसे नका घेऊ. मी नेहमी सांगते की स्टॉक मार्केटमध्ये मी एवढे वर्ष झाले शिकवते आहे, लोन काढून स्टॉक मार्केटमध्ये नका येऊ. जिथे खूप गरज आहे तिथे घ्या, जिथे गरज नाही आहे तिथे आधी सेव्हिंग करा आणि मग करा. त्याच्यावर जेव्हा झालंच आहे त्याला काही नाही करू शकत. त्याच्यातनं बाहेर निघायला मी 100 नाही, मी 500% तुम्हाला मदत करेन आणि त्यातनं बाहेर पण आपण निघू शकतो. येस, तर हाच आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे की समजा सगळे म्हणतील की आता लोन तर होतंच, तुम्ही किती काही म्हणा, तुम्ही हे सगळं आम्हाला माहिती आहे, पण मग मुद्दा काय आहे की याच्यातून बाहेर कसं पडायचं, त्याच्याबद्दल काय सांगाल? सायंटिफिक वे आपण जर बघितलं, जर फायनान्शियली वे बघितलं, ॲज अ स्टॉक ट्रेनर किंवा स्टॉक ब्रोकर जर मला विचारलं तर माझे 5 जार आहेत, ठीक आहे. एकामध्ये मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करेल, एकामध्ये मी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करेल, एकामध्ये मी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करेल, एक माझा इमर्जन्सी फंड असेल आणि दुसरं असेल माझ्या हातामध्ये कॅश, ठीक आहे. आता माझ्या हातामध्ये जेव्हा कॅश असेल ना, तर काहीही इमर्जन्सी आली किंवा एखादी नवीन प्रॉपर्टी आली तर मी इन्व्हेस्ट करेल, कारण माझ्या हातामध्ये कॅश आहे. आता हे सगळ्यांचं गणित नाही आहे, ठीक आहे. तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जे एक्स्ट्रा कॅश ठेवली आहे ना, तुम्ही लोन किती आहे तुमच्यावर ते कॅल्क्युलेट करा. फायनान्शियल वेमध्ये आपण सांगतोय, ॲस्ट्रॉलॉजी आपण नंतर जाऊया. फायनान्शियल वेमध्ये आता एका क्रेडिट कार्डचं बिल आहे 10 लाख रुपये, दुसऱ्या क्रेडिट कार्डचं बिल आहे 3 लाख रुपये आणि तिसऱ्या क्रेडिट कार्डचं बिल आहे 15,000 रुपये. मेजर लोन काय आहे 10 लाख रुपये. तुम्ही आधी प्रायोरिटी द्या, बाकीचे खर्च सगळे स्किप करा आणि ते लोन तुम्हाला हार्डली किती महिन्याला तुम्हाला ते लोन तुम्हाला ठरवावं लागेल की एका वर्षात मला एवढं लोन फेटायचं आहे, कारण त्याचं इंटरेस्ट पण 30 ते 40% असतं. एक्झॅक्टली. तर मी डिसाईड करेल एका वर्षात नाही, मला 4 महिन्यात संपवायचं आहे 10 लाखाचं लोन. मग 10 लाखाच्या लोनसाठी मला काय काय गोष्टी माझ्या स्किप करावं लागेल, कुठे कुठे कॉम्प्रोमाइज करायला लागेल. मी जिथे 8 तास काम करते तिथे मी 12 तास काम करायला तयार आहे. एक्स्ट्रा सोर्सेस मला शोधायचे आहेत जिकडनं मला अर्निंग मिळेल आणि मी ते लोन 4 महिन्यात फेडेल. सो याच्यासाठी मला फॅमिली सपोर्ट पण लागेल, मला मेंटल हेल्थ पण लागेल, मला फिजिकल हेल्थ पण लागेल आणि मी ते फेडू शकेल एवढी माझ्यावर कॉन्फिडन्स पण मला असेल. आणि ते केलं आहे आम्ही म्हणजे आम्ही 90 डेजच्या प्लॅनमध्ये कमीत कमी 27 लाखाचं लोन फेडलं आहे. सामदाम दंडभेद सगळे वापरलेत, म्हणजे ॲस्ट्रो, न्यूमरो आणि हे फायनान्शियल ट्रिक्स पण आम्ही वापरल्यात. म्हणजे माझं म्हणणं आहे की जे मोठं लोन आहे ते संपवा, कारण त्याच्यावर इंटरेस्ट जास्ती जातोय ना. मग छोट्या लोनकडे आपण येऊया, पण आधी ते संपवायचं टार्गेट ठेवा. सो फायनान्शियल वे हा झाला. आता कधी कधी असं होतं की लोन का घेतलं जातं, गरज नसताना घेतलं जातं की मला एखादी वस्तू हवीच आहे आणि ती लोन मी घेते. क्रेडिट कार्डचे लोन तर ॲक्च्युली असेच होतात. क्रेडिट कार्डचे लोन तर ॲक्च्युली जसे होतात. घर प्रत्येकाला हवं असतं, घर प्रत्येकाने घ्यायला पण पाहिजे. प्रयत्न करा लोन फ्री घेण्याचा. आता प्रॉपर्टीज पण ॲसेट पण इतक्या महाग झाल्यात तर त्या शक्य नसतात, पण त्याच्यासाठी मग प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. आता कधी कधी डिसिजन्स चुकतात. मग ते डिसिजन्स का चुकतात, तुमचा राहू केतू
तुमचं ज्युपिटर, तुमचं मून म्हणजे तुमचा सूर्य आणि तुमचं चंद्र हे दोन्ही कारक आहेत लोन वाढवून घ्यायला आणि लोन न रिपे करून घरी लोक बोलवायला. ठीक आहे. सो काही प्लॅनेट्स म्हणजे मी तर म्हणेन सगळीच प्लॅनेट्स मॅटर करतात. मून, सन, आता मून आणि सन म्हणजे रात्र आणि दिवस. ठीक आहे. रात्री वाटतं तुम्हाला अरे मी नाही करायला पाहिजे आणि सकाळी उठून ते तुम्ही करूनच टाकतात. सो हे झालं डिसिजन चुकणं. मग सकाळी तुमचा राहू कुठल्या घरात होता जो तुम्हाला हा त्रास होतोय. आणि काही लोक कसे असतात ना आणि माझ्यासारखे किंवा तुमच्यासारखे लोक, एखाद्याचा मेसेज आला की अरे मेरे वो 10,000 वापस दे दे ना, मेरे को लग रहा है, तुम्ही इमिजिएटली परत कराल. आणि काही लोक काय म्हणणार, देता हो ना रुक. सो दॅट्स काइंड ऑफ पीपल तुमचं लोन वाढवत जातात. आता जो पर्टिक्युलर काळ आहे ना जो डिसिजन चुकण्याचा, त्याला प्लॅनेटरी डायरेक्शन्स खूप महत्त्वाचे असतात. मग जेव्हा आपण न्यूमरोलॉजी बघतो किंवा ॲस्ट्रोलॉजी बघतो ना, तेव्हा तुमचं स्ट्रॉंग पिरियड कुठला आहे आणि वीक पिरियड कुठला आहे हे खूप मॅटर करतं. एक स्ट्रॉंग पिरियड असतो जिथे तुमचे डिसिजन्सच चुकत नाही आणि एक वीक पिरियड असतो जिथे तुमचे सगळे डिसिजन्स चुकतात. त्यामुळे ते माहिती असणं बरोबर आहे. आता तुमच्या लाईफमध्ये मला खूप लोक विचारतात की आमच्या पास्ट लाईफबद्दल सांग ना. मी म्हणते पास्टमध्ये जाऊन काही फायदाच नाही आहे. मी खूप लोकांना पण ऐकते की पिछले जन्म में मैं ये था, पिछले जन्म में वो. काय घेणं देणं आहे. किती दिवस आहेत तुमच्याकडे. आता तुम्ही 30-40मध्ये आहात, तुमच्याकडे अजून 20 वर्ष आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला अजून तुमचं फ्युचर कसं करायचं आहे त्याच्यावर विचार करा. पैसे सगळं काही करू शकतं. ठीक आहे. माझा म्हणजे तुमच्या पॉडकास्टमध्ये मला यायला ह्याच्यासाठीच आवडतं की तुम्ही टार्गेटच ठेवलंय की श्रीमंत व्हा. ठीक आहे. आणि माझं पण तेच होतं की लोन फ्री व्हा, श्रीमंत व्हा. कारण पैसे खूप महत्त्वाचं आहे. तुमचा पैसा तुम्हाला रिस्पेक्ट देतो, तुम्हाला रिलेशनशिप देतो, तुमचा ओढा वाढतो. जे लोक तुम्हाला विचारत नाही ते तुमच्याकडे ॲडवाईस घ्यायला येतात. म्हणजे पैसा लाईफमध्ये खूप महत्त्वाचा आहे. सो माझ्याकडे खूप पैसे आहेत, आता मला रेस्ट करायचे असे म्हणण्यासाठी पण पैसे कमवणं आणि त्यांचं ते सेंटेन्स प्रूव्ह करणं पण खूप महत्त्वाचं असतं. आज तुम्ही बघा वॉरेन बफेटसोबत तुम्हाला लंच किंवा डिनरला जायचं असेल तर करोडो रुपये मोजावे लागतात. पण त्यांनी तेवढे एफर्ट्स घेतलेत, त्यांनी तेवढी मेहनत घेतली, त्याची फीस आहे ती. आता बरेच आपण बाबा लोक पण बघतो, म्हणजे मी कोणाला नावं ठेवत नाही येतं, पण त्यांची पण एक फीस असते. ते स्टेजवरती जरी सांगत असले की बाबा पैशात काही नाही आहे, पण ते पण त्याच्यासाठी एक पैसे चार्ज करतच असतात. हो. आणि आज ते तिथे यायला पण त्यांनी पैसे घेतलेत आणि तिथे बोलण्याचे पण पैसे घेतलेत, कारण ते पण पैशासाठीच काम. आणि माझं एक म्हणणं आहे की पैशासाठी प्रत्येकजण काम करतो. सो करा, वाईट नाहीच आहे, पण त्या पैशाचा सदुपयोग करा, त्याला प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करा. जसं आपण म्हणलो की आता राहू डोक्याने काम करणार आहे, केतू मनाने काम करणार आहे आणि तुमचा जो ज्युपिटर आहे तो बुद्धीने काम करणार आहे, मून इमोशन्सनी काम करणार आहे, सूर्य तुम्हाला राग देणार आहे, तेजस्वी पण बनवणार आहे आणि राग देणारा पण आहे. तिथेच मंगळ आहे, तो तुम्हाला सतत भांडण्यासाठी तयार करायला आहे की भांडून घे तू, पैसे मिळतील तुला, नाही दिलं तर. तुम्ही बघितलं पैसे नाही दिले तर खूप रिलेशन्स खराब होतात आणि पैसे दिल्यावर पण रिलेशन खराब होतात. तर मग लोक काय म्हणतात, नाही दिले तरी परवडतं. आणि आजकाल लोक पैसे पाहून पण रिलेशन करतात आणि पैसा पाहून रिलेशन मधून पळून पण जातात. बरोबर आहे. आजकाल डिवोर्सची पण कारणं तीच झाली आहेत की पैसा नाही आहे, किंवा आजकाल मुलगा मुलगी बघायला जातात तेव्हा बघितलं जातं याच्याकडे काय ॲसेट आहे काय नाही. पण मी म्हणते ते ॲसेट घेण्यासाठी त्यांनी किती लोन घेतलं त्याचं बॅलन्स शीट आधी चेक करा. जर त्याच्याकडे आज ॲसेट आहे 3 करोडची आणि 2 करोड 70 लाखाचं लोन आहे आणि फक्त 30 लाख त्याचे स्वतःचे होते, तर येस डेफिनेटली तुम्ही फसवले जात आहेत. तर त्या गोष्टी पण बघणं आवश्यक आहे. दोघं मिळून दोघांच्या कुंडली पण खूप आवश्यक आहे. आलोचचे आपण या ठिकाणी तर सांगते की आता समजा मी नंबर 2 आहे आणि माझे हजबंड नंबर 4 आहे, तर ते राहू आहे एक्झाम्पलसाठी आपण घेऊया, आणि मी मून आहे. ठीक आहे. ते डोक्याने विचार करणार आणि मी इमोशन्सने विचार करणार. मी म्हणणार मला ही प्रॉपर्टी घ्यायची, ते म्हणतील नाही थोडं थांब, आत्ता आपल्याकडे पैसे नाही आहेत. मग मी म्हणेन की लोन घ्या ना, काय फरक पडतो, आपण फेडूया. मग ते मला म्हणतील की तुझ्याकडे लोन फेडण्यासाठी तुझ्याकडे काय पर्याय आहेत ते मला आधी सांग. सो हे जे नंबर्स असतात ना, हे जेव्हा सोबत येतात तेव्हा डेप्थ फ्री पण कमी होऊ शकतं, पण ते नंबर्स मॅच करणं आवश्यक आहे. तर माझं म्हणणं असेल की आपण आता काय करूया, 1 ते 9 नंबर्स लोन कसे घेतात आणि त्यांनी काय उपाय केले पाहिजे
आणि 12 राशींनी पण कसं लोनपासनं वाचलं पाहिजे ह्या टिप्स मला तुमच्या पॉडकास्टमध्ये द्यायला आवडेल. सो सिम्पल आपण जाऊया 1, 10, 19 आणि 28 ज्यांची बर्थडेट 1, 10, 19 आणि 28 आहे. आता ही लोक इगोमध्ये लोन घेतात. ठीक आहे. उसके पास मर्सिडीज तो मेरे पास क्यों नाही आहे ह्या चक्करमध्ये जाऊ नका. तुमची आपण म्हणत नाही आहे की आज माझ्याकडे मर्सिडीज नाही तर नक्कीच मला वाईट वाटेल, पण डेफिनेटली माझी ऐपत्ती आहे, मला बिना लोनचं करायचं किंवा मला माहिती आहे की मी एवढं लोन घेतलं, 20 लाखाचं लोन घेतलं तरच मी ते फेडू शकेल, तेवढीच गाडी घेण्याचा प्रयत्न करा किंवा तेवढाच लोन घेण्याचा प्रयत्न करा. लोन जर घेतलं, प्रत्येकाने लोन जर घेतलं तर सोमवारी घ्या ज्यांचा नंबर 1 आहे आणि रविवारी परत करण्याचा किंवा मंगळवारी परत करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांसाठी एक टिप देईल, ऋणमुक्ती महादेव आहेत. ठीक आहे. देवांचे देव महादेव आणि त्यातले एक महादेव आहेत ऋणेश्वर, ऋणमुक्ती महादेव त्यांना म्हणलं जातं. खूप डेप्थ असेल तर नक्कीच तिथे एकदा व्हिजिट करा. ऋणमुक्तीसाठी म्हणजे ऋण हा शब्द जो आहे कर्ज, आधी ऋण कसे होते माहितीये, गुरूंनी दीक्षा दिली म्हणजे ते आपण त्यांचे ऋणी होतो. आता पैशांचा बोज वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे ऋणेश्वर महादेव जे आहेत ते काशीमध्ये आहेत. काशी विश्वनाथ अशी एक जागा आहे ना की तिथे तुम्हाला मोक्ष मिळतो. तिथले तर तुम्ही मला म्हणाल तर इतके पॉडकास्ट म्हणजे करू शकते मी, कारण तिथे खूप अमेझिंग पॉवर आहे. तिथे जर का तुम्हाला खूप खूप जास्ती डेप्थ आहे आणि एकदा जर का तुम्ही तिथे व्हिजिट केली तर तुम्हाला थोडाफार रिलीफ तिथे मिळेल. हे सगळ्यांसाठी ऋणमुक्ती महालिंग जे आहे ते काशीमध्ये आहे, ऋणेश्वर महादेव त्यांना म्हणतात. तिथे जाऊन आलात तर काळांचे काल जे आहे ते तुमचं काल भैरव पण तिथे बसलेले आहेत, ते तुमचं काल बदलायला तुम्हाला मदत करतात. नंतर जाऊया नंबर 2, 2, 11, 20 आणि 29. इमोशनल असतात खूप. यांच्यासोबत प्रॉब्लेम काय असतो योगेश माहिती आहे, म्हणजे कोणी मागितलं ना काही तर हे नाही म्हणू नाही शकत. ठीक आहे. आणि किसी ने कुछ मांगा है और उसे मैं मना कैसे करूं हा त्यांच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम असतो. मग भलेही तो लोन घेऊन का नाही मी त्या समोरच्याला खुश ठेवू, पण ते करतात. बट ऐसे करना गलत आहे असं मी म्हणेन. इमोशन्स कंट्रोल बहुत ज़रूरी आहे. बुधवारी शक्यतो पैसे द्या जे तुम्ही लोन घेतलं आहे आणि जेवढं होईल तेव्हा पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो चंद्राला दूध अर्पण करा. जसं सूर्याला आपण जल अर्पण करतो, पण कुठे तुम्ही ऐकलंच नसेल की चंद्राला पण दूध अर्पण करा. शक्यतो थोडंसं केसर, साखर आणि दूध चंद्राला अर्पण करा. ओम सोमाय नमःचा जाप करा आणि ऋणमुक्तीसाठी प्रार्थना कराल. शक्यतो 21 पौर्णिमा हे केलं तर जेवढा आमचा रिझल्ट आहे तो 100% आला आहे की 21 पौर्णिमा तुमचं लोन किती आहे ते पण मॅटर करतं. आज पर तुमची प्लॅनेटरी डायरेक्शन्स किती वाईट आहेत ते पण मॅटर करतं. पण प्लॅनेटरी डायरेक्शन खूप चांगलं आहे आणि लोन रिपे करण्यासाठी तुम्ही एफर्ट्स पण टाकताय, तर 21 पौर्णिमेत तुमचं हे लोन फिटायला सुरुवात होते. 3, 12, 21 आणि 30 ज्यांची मुलांक येतो 3, ही लोक काय करतात, पॉलिटिशियन्स टाईप असतात. म्हणजे शरद पवारांची कुंडली जर म्हणाल तर नंबर 3. ठीक आहे. आता हे लोक काय करतात, तर पॉलिटिकल लोक म्हणजे यांना ओव्हरा खूप छान पाहिजे, छान कपडे पाहिजे, फोन पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, म्हणजे ॲम्युनिटीज आम्हाला सगळ्या छान पाहिजे. मग भले त्याच्यासाठी सामदाम दंडभेद. मग ह्यांना गाड्या बदलायचा शौक असतो, घर बदलायचा शौक असतो. मग अशा वेळेस यांच्यावर बर्डन वाढत जातं, रात्रीची झोप येत नाही. शक्यतो मंगळवारी लोन घ्या आणि शुक्रवारी लोन परत फेडण्याचा प्रयत्न कराल. होईल तेवढी तुमच्या घरात जेवढी मोठी लोक आहेत त्यांचे ब्लेसिंग्स घ्या आणि ओम शुक्राय नमःचा जाप करा रोज 108 वेळेस. आणि जमलं तर शुक्रवारी आपण असं म्हणू शकतो की 16 वर्षाच्या खालच्या मुलींना पांढरे वस्त्र, पांढरे सॉक्स, पांढऱ्या बॅग्स, व्हॉट एव्हर पांढऱ्या कलरचं डोनेशन बेस्ट असेल. ओके. मग जाऊया 4, 13, 22 आणि 31. ह्या लोकांनी तर शक्यतो लोन घेतलंच नाही पाहिजे आणि नंबरचा आकडा बघाल तर ह्याच लोकांचा जास्त असतो. ह्यांना असं वाटतं की मी जे करतो ते बरोबर आहे आणि त्यांचे कदाचित नाही, मी म्हणते मोस्ट ऑफ टाईम डिसिजन चुकतात आणि लोनचं बर्डन वाढत जातं. सो सिम्पल आहे. या लोकांना माझं एकच म्हणणं असेल की गुरुवारी 11 गुरुवार
कंटिन्यू पण करू शकता तुम्ही. गाय म्हणजे आता गायमध्ये आपण बघतो की गायीमध्ये सगळ्या देवतांचा वास आहे आणि ह्या लोकांना सगळ्या देवांच्या ब्लेसिंगची खूप गरज आहे. ज्या पण रिलिजन्सला तुम्ही बिलॉंग करताय, ओके, 1 डझन केळी गाईला खाऊ घाला. जमलं तर तुमच्या वजनाचा चारा गाईला खाऊ घाला आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल फॉरएव्हरसाठी हे केलं तर तुमच्यावर लोनचं बर्डन कमी कमी व्हायला सुरुवात होईल. 5, 14 आणि त्याच्यानंतर 23 ह्या लोकांना लॅविश राहायचं आहे आणि यांना श्रीमंत पण व्हायचं आहे आणि लवकर रिटायरमेंट पण हवं आहे. मग अशा वेळेस हे सोर्सेस सोडतात मल्टिप्लायड आणि हे एका ह्याच्यात नाही राहत. हे अलग अलग बिझनेसेसमध्ये डोकं खूप असतात. कुठे लॉस होतो, कुठे प्रॉफिट होतो आणि असं करत करत ह्यांच्यावर लोन वाढतं. आणि बेसिकली आर्ग्युमेंट करायला पण ही लोक वेगळीच तयार असतात. गोड बोलायला सुरू करा. बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन 21 दुर्वा आणि बेसनच्या लाडूचा भोग लावा. जेवढे बुधवार शक्य असेल तेवढे बुधवार केला तर तुम्हाला बेनिफिट होईल. मग येऊया 6, 15 आणि 24. ह्यांच्याकडे देव भरपूर देतो, ठीक आहे, पण तरी पण कुठेतरी समाधान नसतं. कारण यांना लक्झरियस आयटम म्हणजे ब्रँडेड गोष्टीच वापरायच्या असतात, सुंदरच दिसायचं असतं, चांगलीच गाडी पाहिजे असतं, चांगलंच घर पाहिजे असतं. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रत्येकाला छान हव्या असतात. पण त्यातल्या त्यात नंबर 6 जो व्हीनसवाला आहे त्याला सगळ्याच गोष्टी ॲट ए टाइम हव्या असतात. अशा लोकांनी सोन्या चांदीचं डोनेशन करायला पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांच्यावरचं लोन कमी होईल. जमलं तर शुक्रवारी गुळ आणि खोबरं हे महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन अर्पण केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर खूप जास्ती लोन झालं आहे, मग बिझनेस लोन, हाऊस लोन, कार लोन झालं आहे, ते 21 बायकांची साडी आणि आपण आधी म्हणायचो ना खण, आणि प्रॉपर साडीसोबत ब्लाऊज पीस आणि 1 किलो गहू, 1.25 किलो तांदूळ नी ओटी भरायची. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा शुक्रवारी हा उपाय केल्यानंतर वीन स्ट्रॉंग होईल आणि लोन कमी होईल. 7 नंबर 7, 16 आणि 25, 7, 16 आणि 25 केतूचा नंबर आहे. मनाने विचार करतात कारण यांना धड नसतं, पूर्ण बॉडी यांची असते आणि फक्त विचार हे करतात की बेसिकली थोडे सेल्फिश असतात. सॉरी मला माहिती आहे हा तुमचा नंबर आहे, पण बेसिकली थोडे सेल्फिश असतात. करायला गेलं तर खूप विचार करणार, नाहीतर दुनिया गई भाड में, असं त्यांचं हे असतं. पण आपल्यांबद्दल पण त्यांना तेवढीच काळजी असते, म्हणून ते लोन वाढत जातं असं म्हणेन. म्हणजे घरातला तो कर्ता व्यक्ती असेल तर तो सगळ्यांचं बर्डन घेऊन चालतो आणि सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी प्रत्येकाकडनं तो लोन घेऊन त्यांच्या विशेष कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. अशामध्ये लॉस त्यांचाच होतो हे त्यांना कळत नाही आहे. सो काळजी करायला पाहिजे. बेसिकली जमलं तर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा तर रोज म्हणाच, पण हनुमान चालिसा म्हणल्यानंतर हनुमानाला चोलं आपण चढवतो आणि सोबत 5 बनारसी पानाचा विडा मंदिरात भोग लावल्याने फरक पडेल. आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा करा. त्याच्यानंतर नंबर 8, 17 अँड 26 वन ऑफ माय फेवरेट नंबर, मोदीजी. ठीक आहे. आता ही लोक काय करतात हे पर्टिक्युलर असतात, म्हणजे कधी कधी खूप कंजूसी करतात आणि कधी कधी अमाप खर्च पण करतात. आता समजा उदाहरणासाठी मी माझ्या मुलाला शिकवलं की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि FD करून ठेवायची. ही इज द नंबर 8 की ह्या पैशाला आपण इन्व्हेस्ट करूया आणि ह्या पैशाची आपण FD करूया की तुला कधी पण अवेलेबल येईल. आणि सडनली त्याने एक FD केली, त्याचा पहिला पेमेंट आला आणि त्याने काहीतरी 47,000ची FD केली होती. आणि एक मला वाटतं हार्डली 20-25 दिवसांनी आमचा प्लॅन म्हणला की आपल्याला बाहेर जायचं. आणि मी म्हटलं अरे आत्ता माझ्याकडे मॅनेजमेंट आहे, तोडतो ना मम्मा मी FD आणि आपण जाऊया. सो हा 8 नंबरवाल्यांचा गुण आहे. सो असं करू नका, पैसे वाचवा. कारण 8, 17 आणि 26 लोकांवर कधी पण कुठली पण व्याधी इमर्जन्सी येऊ शकते. ह्यांच्याकडे पैसे असणं मस्ट आहे. ठीक आहे. तर पैसे सेव्ह करा. बेसिकली शनिवारी जेवढं पॉसिबल होईल डोनेशन करा. शनिवारी हनुमानाच्या मंदिरात पण जा, शनी चालिसा पण करा. सरसोच्या तेलाचं डोनेशन करणं, डोनेशनमध्ये म्हणजे ज्या लोकांना खूप गरज आहे, जरूरतमंद लोकांसोबत जर एका वेळेचं जेवण होईल एवढं सरसोचं तेल, तो
17 आणि 26वाल्यांनी शक्यतो सॅटर्डेच्या दिवशी डार्क ब्ल्यू कलरचे कपडे पण गिफ्ट करणं मस्ट आहे, त्याच्यामुळे डेप्थ कमी होईल. 9, 18 अँड 27 जे नंबर आहेत, आता राग खूप येतो, भांडणं खूप होतात. ह्यांचे तुम्हाला सांगू पैसे कुठे डेप्थ असतात, लिगल मॅटर कम्प्लीट क्लोज करण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आर्मीवाले लोक आहेत, लवकर रिटायर्ड होतात, मग त्याच्यानंतर कुठेतरी नवीन बिझनेस टाकायचा आहे म्हणून लोन घेतले जातं आणि ते लोन रिपे करताना यांना खूप त्रास होतो, ठीक आहे, आणि मग ह्यांची भांडणं होतात, रिलेशनशिप खराब होतात. सो शक्यतो प्रयत्न करा, तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये काम करा. नसेल, आता झालंच आहे, तर त्याच्यावर उपाय. 21 दिवस पॉसिबल असेल तर ज्या पण रिलिजन्सला तुम्ही बिलॉंग करतात त्या रिलिजन्सचे मंदिर, मस्जिद किंवा चर्चमध्ये जा. तिथे रोज 2 माचीसचे बॉक्स चुपचाप ठेवून द्या, विसरून जा, म्हणजे तिथे जाऊन ठेवून या. जेव्हा तुमचा नावाने तिथे दिवा लागेल किंवा अगरबत्ती लागेल, ती काडीपेटी वापरले जाईल, तेव्हा तुमचा राहू खूप चांगला होईल. जसं जसं तुमचा राहू चांगला होईल तसं तसं तुमचं डेप्थ कमी व्हायला सुरुवात होईल. हे झालं 1 ते 9 नोव्हेंबर. आता मी येईन की प्रत्येकाने, आता कधी कधी असं होतं ना, जेवढ्या लोकांना मी भेटते की आमची बर्थडेटच माहीत नाही आम्हाला, बरोबर, ठीक आहे, पॅन कार्डवर काहीतरी वेगळे आहे पण आईबाबांना माहितीच नाही आहे की त्यांनी काही लिहूनच ठेवलं नाही. तर त्या लोकांना माझं स्पेशली सांगणं असेल की तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड वापरता, तीच तुमची आयडेंटिटी असते. तिथेच तुम्ही बँकेमध्ये अकाउंट उघडायला ते आधार कार्ड देतात. तुम्ही पासपोर्टवरचा तो नंबर असतो, तिथे तीच बर्थ डेट दिलेली असेल, तर तीच तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा आणि त्या हिशोबाने आमच्या रेमेडीज वापरायला सुरू करा. प्रत्येकाने इमोशन्स कंट्रोल करण्यासाठी चांदीचा एक पर्टिक्युलर कॉईन नेहमी सोबत ठेवा. मी म्हणत नाही आहे की माझा जो कॉईन आहे हा कस्टमाइज आहे हाच ठेवा, पण प्रत्येकाने कंपल्सरी चांदीचा कॉईन सोबतच ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट जी फक्त तुम्हाला माझ्याकडे मिळेल, दॅट इज कॉल्ड अद्भुत लक्ष्मी यंत्र, अद्भुत लक्ष्मी प्राप्ती यंत्र. हे यंत्र मी आत्ताच काशी विश्वनाथला गेले होते, जिथे ऋणेश्वर महादेव आहेत, तिथे जाऊन हे यंत्र आज आम्ही ॲक्टिवेट केलेत, अभिमंत्रित केलेले आहेत. या यंत्राला आम्ही सिल्वरवर बनवलं आहे आणि जेव्हा आम्ही तुम्हाला देतो ना, हे फॉर द बिझनेस ग्रोथ आहे, लोन रिपे आहे, फिनान्शियल फ्रीडमसाठी आहे. त्याच्यावर तुम्हाला पण 12,500 वेळेस आम्ही जाप करायला लावतो. कुठलीही गोष्ट असेल ना, जोपर्यंत तुम्ही त्याला प्राणप्रतिष्ठा नाही करणार, त्याचं आत्मसात नाही करणार ती गोष्ट, तोपर्यंत एनर्जी त्याच्यामध्ये येणार नाही, तोपर्यंत ते काम नाही करणार. कोविडमध्ये मी बघितलं की खूप लोकांवर लोन झालं होतं, मग ते फायनान्शियली बिझनेसमुळे होतं, ह्याच्यामुळे होतं. मग तेव्हा ना मी काय केलं, कारण माझ्याकडे विद्या होती, माझं सगळं स्टोरेज होतं लिहिलेलं, कारण मी खूप वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स दिल्यात, म्हणजे अनगिनत प्रॉब्लेम. म्हणजे म्हणेन ना योगेश, आपण खूप प्रिव्हिलेज आहोत. काही लोक अशी आहेत ना, 2 वेळचं जेवण पण अवघड होतं. तुम्ही कधी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, मेडिकल हॉस्पिटलमध्ये मी खूपदा जाते, बाहेर लोक बसलेली असतात जी 3-3, 4-4 दिवसाची भाकरी खातात आणि तीच लोक बेसिकली खूप दिवस मे बी हॉस्पिटलाइज असतात, त्यांना खूप अवघड असतं. अशा लोकांना पण आपण मदत करायला पाहिजे. या हेतूनी मी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली, ठीक आहे, हे माझं वर्ल्ड फेमस बुक झालं आहे. ह्याच्यावर मी 72 प्रॉब्लेम्सवर सोल्युशन दिलं आहे. जी लोक अफोर्ड नाही करू शकत ताबीज, पॉकेट किट, तर छोटी छोटी सोल्युशन आहे. ही कॉमन सोल्युशन. ताबीज कुठलं ते नाही समजलं. ताबीज, आता नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, पण कुठला सुरू करायला पाहिजे, आणि सुरू केल्यानंतर तो डेप्थमध्ये गेला, आता काय करायचं आहे. त्याच्यानंतर पॉलिटिक्स खेळले जातात ऑफिसमध्ये, घरामध्ये. कधी कधी असं वाटतं नजर लागते, टोक लागते. सो ब्लॅक मॅजिक पण आपण त्याला म्हणतो, निगेटिव्ह एनर्जी, 2च कलर, पांढरा आणि काळा. सो काळ्या कलरला म्हणलं जातं की ब्लॅक मॅजिक. तो कंट्रोल करण्यासाठी माझा, म्हणजे तुम्ही बघाल तर मी सतत फिरत असते, ठीक आहे, आणि मलाही नजर लागते, आणि तुमच्याच पॉडकास्टमध्ये तर मला खूपच नजर लागली की मला लॉसच होत नाही म्हणून. सो येस, अपग्रेड व्हायचं लाईफमध्ये, कधी मागे वळून नाही बघायचं आहे कुठल्याही. म्हणजे मी तर आजच जेव्हा तुमच्या पुण्यामध्ये आले तेव्हा रील बनवली, व्हाईट, येल्लो, ऑरेंज,
कुठल्याही कलरचं मॅजिक असू देत, माझा ताबीज त्याला कंट्रोलमध्ये आणेन एवढी मला गॅरंटी आहे. ताबीजमध्ये कुठल्याही प्रकारची भुकटी नाही आहे, काहीही नाही आहे. काही यंत्र आता जसं हे मी म्हणलं की अद्भुत लक्ष्मी यंत्र आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स आहेत. त्यानंतर जर तुम्ही मला बघाल तर माझ्याकडे हे नवीन पॉकेट किट आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक मी पोटली देते, ह्याला लक्ष्मी पोटली आपण म्हणतो. तर ह्याच्यात पण आपण काही यंत्रास देतो. तर पर्टिक्युलर काही गोष्टी आपल्या बॉडीला ना सतत टच करून राहिल्या पाहिजे, ते ह्या ताबीजमध्ये इन्क्लुडिंग असतं. आणि ते सराउंडिंग आपल्या 3 बॉडीज असतात, एक आतली बॉडी, एक फिजिकल बॉडी आणि एक कवच असतं. तर आता मी इथे जरी बसली आहे तर मी फुल प्रोटेक्टेड आहे. म्हणजे मला स्मशानभूमीमध्ये मी जाऊ देत, मला कोणी कितीही वाईट बोलू देत, माझ्यावर काहीही असर होणार नाही, कारण त्या ताबीजनी माझी ती निगेटिव्हिटी कंट्रोल करून ठेवलेली आहे आणि मी फक्त आणि फक्त ऑलवेज पॉझिटिव्ह असते. सो आणि लोन फ्री होण्याचा पण तो एक सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे मी जे 2 यंत्रास तुम्हाला सुरुवातीला सांगितले, जे माझ्या गुरुनी दिले, ते मी माझ्या प्रत्येक क्लायंटला देते आणि ताबीजनी मला खूप हेल्प केली आहे. ऑफकोर्स ना, म्हणजे एक बुक लिहिलं तुम्ही, लोकांनी तुम्हाला रिस्पॉन्स देणं पण महत्त्वाचं आहे. आता तुम्ही पॉडकास्ट सुरू केलं, सुरुवातीला लोकांनी तुम्हाला रिस्पॉन्स नाही दिला, पण जसं जसं तुम्ही त्याच्यात काम वाढवलं, पण तुम्ही तिथे थांबला नाहीत, तुम्ही तिथे काम करत राहिलात. सो जसं जसं तुम्हाला पण काम करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल की तुला लॉटरी लागणार आहे शीतल, पण मी ते लॉटरीचं तिकीट घ्यायला तर गेली पाहिजे ना, आणि तो प्रयत्न पण केला पाहिजे. म्हणजे मी म्हणलं ऍक्शन्स पण घेतले पाहिजे. मी म्हणेन की तुम्ही हनुमाला 5 विडे द्या, तुमचं लोन संपेल, तसं नाही होणार. ते लोन संपवण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये नवीनची ॲक्शन येईल, जो विचार येईल, प्रतिक्रिया करायला लागेल, तुम्हाला ती अप्लाय करायला लागेल. तुम्ही म्हणाल नाही शीतलने सांगितले 5 विडे हनुमानाला चढवले, रोज हनुमान चालीसा वाचली की लोन कमी होईल, तसं नाही होणार. तुम्हाला त्याच्यावर सिम्पल आहे. प्रत्येकाकडे, मी आत्ताच रिसेंटली एक बुक वाचलं, प्रत्येकाकडे 24 खोके असतात, ठीक आहे, म्हणजे 24 तास असतात. मी कन्फ्युज झालो. तुम्ही पण त्या पुस्तकात सरळ सरळ लिहिलेलं आहे, मी खूप वाचन करते. तर 24 खोके असतात. आता ते ट्रान्सलेटेड होतं मराठीमध्ये म्हणून. तर त्या 24 खोक्यांमध्ये तुम्ही सोनं भरताय की कचरा भरताय, तुमच्यावर डिपेंड आहे. तुमचा टाइम पण महत्वाचा आहे. तुमचं टाइम पण महत्वाचा ना. मी तर सोनंच भरेन, ठीक आहे, मी तर सोनंच भरेन. आणि तुम्ही जेवढी मोठे लोक बघाल, त्यांच्यावर काही कर्ज नाही असं नाही आहे. रिलायन्सवाले जर लोन घेत आहेत, बॅलन्स शीटमध्ये जर दाखवतात, तर त्यांच्याकडे प्लॅन पण आहे ना की ते कसं परत करायचं, आणि काइंड ऑफ डोनेशन किती करतात आज ही लोक. तेच मला विचारायचं होतं की समजा आता काही लोक म्हणतील की श्रीमंत लोक पण तर लोन घेतात, बरोबर आहे, त्यानेच ते श्रीमंत होतात, मग त्याच्यावरती तुम्ही काय मत काय तुमचं? पैशानेच पैसा वाढतो, बरोबर आहे, पण त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे ना आज. आणि आज आपण रोडपती पण होताना बघितलं, बँक करप्ट होतानाही लोकांना बघितलं. स्टॉक मार्केटमध्येच आपण बघतो बँक करप्ट होताना. सत्यमसारखी कंपनी बुडाली आहे, अख्ख्याच्या अख्ख्या बँक बुडालेल्या आहेत. येस बँक आहे, PNBचा घोटाळा समोर आला आहे. सो NPA बघतो ना आपण, सो बँकेचा पण तर NPA आहे. आणि बँकेने काय केलं, मोठ्या मोठ्या लोकांनाच कर्ज दिलं ना, आणि आज तुमच्याकडे येऊन उभे राहतात. मोठ्या लोकांकडे नाही जाऊ शकत, किंगफिशरवाले निघून जातात बाहेर. सो सिम्पल इज कॉल्ड की ते डोनेशन पण तेवढंच करतात. आता किंगफिशरवाल्यांचं नावच घेतलंय, तर तुम्ही विचार करा ना, का त्यांच्यावर डेप्थ झालं असेल, काही रिझन असेल त्यांच्यावर डेप्थ होण्याचं. बेसिकली त्यांनी रेड कलर वापरला, आणि त्यांनी जसंच त्यांना फेम मिळायला लागलं, त्यांनी शो ऑफ केला, आणि जसंच शो ऑफ केला त्यांना नजर लागली. सराउंडिंग लोकांना नाही आवडत तुम्ही पुढे गेलेलं, आणि मग तुम्हाला, त्याला आपण म्हणतो ब्लॅक मॅजिकचा एक बंधन म्हणून प्रकार आहे. उच्चाटन असतं, मारण असतं, त्याच्याबद्दल पण आम्हाला ऐकायला खूप आवडतं. नाही, मग तुम्ही मला त्याची ओळख तुम्ही माझी तांत्रिक म्हणून दिली तर तुम्हाला नवीनच येईल की ही तांत्रिक करून स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवत असेल म्हणून. ते पण आहे. सो उच्चाटन असतं, मारण असतं, बंधन असतं. बंधन क्रिया म्हणजे तुम्ही खूप चांगलं करता आणि सडनली तुम्हाला बांधून टाकलं, ठीक आहे. बंधन क्रियेमध्ये मग काय झालं, आता तुमचे हातपाय बांधले गेले, पण तुम्हाला माहिती की तुम्हाला थांबायचं नाही आहे. तुम्ही हातपाय मारण्यासाठी, तो बिझनेस ग्रो करण्यासाठी लोन घेत चाललाय, म्हणजे मग तुम्ही खड्डा खोदत चाललाय स्वतःचा. आणि एक वेळ असं होतं की मारण क्रिया, उच्चाटन क्रिया जेव्हा होते की तुम्हाला कुठून तरी अटॅक केला जातो. खूप केसेस आपण बघतो की सुसाईड केलंय लोकांनी. म्हणजे आता तो ॲक्टर्स जर आपण बघितला, सुशांत सिंग, काहीतरी वाटलेलं तुम्हाला,
की सडनली तो गेला. त्याच्यानंतर आत्ता एक रिसेंटली बिग बॉस मधला ऍक्टर होता, तो हार्ट अटॅकने गेला, जेव्हा की त्याचं काहीच एज नव्हतं. तर सराउंडिंग कुठेतरी या सगळ्या प्रक्रिया सतत चालू असतात. लोकांना का कोणास माहीत नाही मला, पण का आवडत नाही दुसरा जण पुढे गेलेला, म्हणजे बाजूला पण व्यक्तीला आवडत नाही की हा दुसरी गाडी कसा घेऊ शकतो जेव्हा की मी नाही घेऊ शकत. आणि मग लोक हे सगळी प्रकार आज तर खूप जास्ती प्रमाणात करतात. आधी कमी होती, आता ह्याचं प्रमाण जेवढं लवकर तेवढाच वाढलं, त्याच्यामुळे या गोष्टी पण वाढल्याच असतात, वाढू शकतात. पण माझं म्हणणं असतं की त्याला मागे ओढण्यापेक्षा तुम्ही त्याच्या बरोबरीला जायचा प्रयत्न करा. त्याला विचारा की तू कसा चाललाय आणि मला पण हेल्प कर. आणि मी तुम्हाला सांगेन ना योगेश, जो पैसा कमवतो ना तो लोकांना हेल्प करायला पण तयार असतो. फार रेअर एखादा असेल की तो त्याचं आणि सिक्रेट पण असं काही नाही ना. आता तुम्ही मला म्हणाल की शीतल, हे पॉकेट किट तर साधं ट्रायंगल बनवलंयस तू, हे डेप्थ फ्री लाईफस्टाईलसाठी तू देतेस, तर हे तू कोणी बनवू शकतं. केलेत लोकांनी प्रयोग ह्याच्यावर. लोकांनी आता सरळ हे फोल्ड केलंय. ठीक आहे, मी पण केलं, तुम्ही पण करू शकता. मी माझं सिक्रेट ओपन करावं लागलं मला की जेव्हा लोकांनी ते बनवलं आणि आम्हाला सांगितलं आम्हाला तर प्रॉफिटच होत नाही. मी म्हटलं तुम्ही माझ्याकडनं घेतलंय? सर नाही, आम्ही तर जस्ट मॅडम फोल्ड केलं. ते इथे ही जी नोट आहे ना, ह्याच्यावर एक नंबर असतो. आम्ही मूर्ख नाही आहोत. आम्ही तुमची बर्थ डेट घेतो, बर्थ टाईम घेतो, बर्थ प्लेस घेतो, मग ही नोट आम्ही लिटरली कस्टमाइज करतो. म्हणजे प्रत्येकासाठी ती युनिक आहे, वेगवेगळी आहे. जसं आज मी तुमच्यासाठी आणलंय, तुमची 16 तारीख बर्थ डेट आहे, मी तुमचं इयर पण शोधून काढेन, मी तुमच्या सगळ्या गोष्टी घेईन आणि मग त्याच्यानंतर आहे ना इकडे हा ओपन होतो. ठीक आहे, लोक काय करतात, मी खूप साऱ्या लोकांना बघितलं त्यांनी लॅमिनेट करून ठेवलं. लक्ष्मीला बांधून नका ठेवू, लक्ष्मी खेळतीच असली पाहिजे. मग आम्ही इथे तुम्हाला केसर टाकायला सांगतो ॲज पर बर्थ डेट, आणि आमचा कस्टमाइज सिल्वर कॉईन पण आहे, आणि आम्ही तुम्हाला पण सांगतो की तुम्ही तुमचा घ्या. आता इमोशन्स कंट्रोल झाले. केसर किती टाकायचं प्रत्येकाच्या बर्थ डेट प्रमाणे वेगळे. आता हा शेप आहे पिरॅमिडचा. ठीक आहे, तुम्ही मेडिटेशनला बसा. मी तुमच्याशी बसताना बोलतीये तर ट्रायंगलमध्ये. ठीक आहे, मी सुकूननी बोलतीये तुमच्याशी. तुमच्या किती पण वाईट प्रश्न असू देत, चांगला प्रश्न असू देत, मी हसून शांततेने उत्तर देते. हा इफेक्ट असतो तुमच्या मेडिटेशनच्या पोजचा. आणि अशाच मेडिटेशनच्या पोजमध्ये जर हे पॉकेट तुमच्या पॉकेटमध्ये राहिलं, पैसे स्थिर तर येईलच ना. आणि जसं तुम्ही स्टॉक मार्केटच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही रिव्ह्यू घेतला ना, असे तुम्ही माझे कितीतरी रिव्ह्यू बघा. आणि मी आत्ता सध्याला ह्याला गेलेले कैचीधाम, खूप ऐकलं असेल तुम्ही, नीमकरोली बाबा. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात आणि सोल्युशन्स काढायला मला आवडतात. आणि मी माझ्या मुलीसाठी गेले होते तिकडे, आणि मी बस बाबांना एकच बोलले होते की बोलतात ते तुमच्याशी, गप्पा मारतात ते, आणि मला खूप चांगला वेळ तिथे बसायला मिळालेला. आणि मी बोलले की मला असं काहीतरी करायचं की जेणेकरून मी लोकांचं डेप्थ कमी करू शकेल आणि येणाऱ्या काही दिवसात मी ते संपवायचा पण प्रयत्न करू शकेल. बिलीव्ह नाही करणार कुठून कशी मला आयडिया आली, आणि एका आल्यावर मला हार्डली 3-4 महिने झाले असेल 1 लाख पॉकेट किट आम्ही विकलेत. आणि त्यातले 78 रिव्ह्यू आम्हाला पॉझिटिव्ह आलेत. 78% तुम्ही म्हणाल तर रिव्ह्यू आमच्याकडे पॉझिटिव्ह आहे. कधी कधी काय असतं, प्रत्येक ठिकाणी तुमची बर्थ डेट पाहून आम्ही हे बनवतोय. जेव्हा मी तुमची न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी बघेन तेव्हा मला कळतं की प्लॅनेट खूप वीक आहे, कुठेतरी निगेटिव्हिटी खूप जास्ती झालेली आहे, कुठेतरी प्लॅनेटची अजून इन्फॉर्मेशन काढायला लागेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला डीप जायला लागतं. पॉकेट किट टेम्पररी सोल्युशन, पण न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, यंत्रात सिक्रेट नंबर, फोन नंबर, बँक अकाउंट नंबर खूप महत्त्वाचा असतो. आता डेबिट फ्रीवरच आपण बोलतोय, EMI जाण्याचेच मेसेजेस येत आहेत. ठीक आहे, एक मेसेज आला की 1 लाख रुपये जमा झाले, दुसऱ्या दिवशी खाडखाड 3 मेसेज आले की आता 99,000 गेले. ठीक आहे, माट करतो तुमचा फोनचा नंबर. आता फोनचा नंबर फक्तच लोनसाठी नाही, तुमच्या स्टॉक मार्केटसाठी, तुमच्या एज्युकेशनसाठी, तुमच्या करिअरसाठी. हो, तुम्ही सेपरेट पॉडकास्ट घ्या. पण या ठिकाणी मी पर्टिक्युलर एक गोष्ट सांगेन, खूप पॉडकास्ट मी ऐकते, मला खूप सवय आहे, आणि पुस्तकं मी वाचते. तर खूप पॉडकास्टमध्ये मी काय ऐकलं, हा तुमच्या फोनमध्ये फोन नंबरमध्ये 4 नंबर नसला पाहिजे, 8 नंबर नसला पाहिजे, 5 नंबर नसला पाहिजे.
तुम्ही फोन नंबरच घेऊ शकणार नाही. बरोबर आहे ना. तुम्ही मग किती तुम्ही फोन नंबर घ्याल, तो फोनवाला पण म्हणेल भाई नाही आहे मेरे पास तेरा नंबर, तू निकल या असे. सो या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागेल, कदाचित माझा इथे नंबर आहे बघा 9422705755 या नंबरची ना टोटल करा. मी 4 नंबर नेहमीच अवॉइड करणारी व्यक्ती, माझ्या फोनमध्ये 4 नंबर आहे. हो ठीक आहे, माझ्या पूर्ण टोटल करा फोन नंबरची 1 येते आहे. मला नंबर 1वर राहायचं आहे. ठीक आहे, 4 म्हणजे राहू, 5 म्हणजे माझं कम्युनिकेशन स्किल आहे, 7 म्हणजे माझ्या मनावर पण ताबा आहे, 9 म्हणजे मी कधी जिथे आवश्यक आहे तिथे मी ॲग्रेसिव्ह पण होऊ शकते. मला बँक अकाउंटमध्ये माझ्या भरपूर 0 हवेत म्हणून मी तिथे 0 पण घेतला आहे. सो दॅट इज सिम्पल कॉल्ड. असं जर तुम्ही विचार करत बसलात तर खूप अवघड होईल. म्हणून मग मी सिम्पल सांगेन की प्रत्येकाच्या फोन नंबरची टोटल खूप मॅटर करते. ॲज पर बर्थ डेट मी ती पण देते तुम्हाला. जशी मी माझ्यासाठी, माझी बर्थ डेट आहे 11 जूनला मी बॉर्न आहे, तर माझ्यासाठी माझा नंबर येतो 2 आणि माझी टोटल येते 6. आता लोकांचं हे पण मिथ्स आहे की मग तुझी टोटल 6 येते तर तू 6चा का नाही घेतला, जेव्हा की तुला वीनच स्ट्रॉंग पाहिजे. पण मी काय केलं की मी नंबर 1वर जायचा प्रयत्न केला. मी नंबर 1वर गेली तर मला पैसे पण मिळेल, फेम पण मिळेल. सो दॅट इज सिम्पल कॉल की जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता तर मी तुम्हाला, म्हणजे वास्तूसाठी जेव्हा लोक येतात तेव्हा मी विचारते आपको आपके घर में क्या चाहिए, शांति चाहिए, पैसा चाहिए, सुकून चाहिए, बिझनेस ग्रोथ चाहिए या रिलेशनशिप चाहिए. लोकांचं उत्तरं काय असतील? काय पैसा. अजून हमें सब कुछ चाहिए. बरोबर. आजकाल लोक इतके ग्रीडी आहेत की ते म्हणतात हवे सब कुछ चाहिए. बोलता बोलता विषय निघाला म्हणून सांगते, डेप्थ, लोन, वास्तू पण खूप मॅटर करते. ठीक आहे, साऊथ वेस्ट कॉर्नर जर तुमचा ओपन असेल, साऊथ वेस्ट कॉर्नरला जर तुमची एंट्री असेल आणि साऊथ वेस्ट कॉर्नर जर खाली असेल घराच्या, म्हणजे पूर्ण घर आता इथे बनलंय आणि साऊथ वेस्ट कॉर्नर इथे आहे, तर तो खाली आहे म्हणजे तो गड्डा साऊथ वेस्ट. हां, म्हणजे साऊथ वेस्ट कॉर्नर जर खाली असेल तर येस तुमचा खड्डा अजून वाढला जाईल. बिना सोचे समजे त्याला कव्हर करा, त्याला लेवल करा. तिकडे दरवाजा असेल तर अजून खूप साऱ्या रेमेडीज आपण करू शकतो. पण बोलता बोलता विषयच निघाला म्हणून सांगते की डेप्थ होण्याचं कारण पण ते पण आहे. प्लॅनेटरी डायरेक्शन इम्प्रूव्ह करा. बँक अकाउंट नंबर पण खूप मॅटर करतो. ठीक आहे, जसं मी सिम्पल सांगितलं की या पॉकेट किटवर एक नंबर आहे. आता तुम्ही मला म्हणाल तर मी डॉलरवर पण बनवल्यात, युरोजवर पण बनवल्यात. आपण प्रत्येक करन्सीवर हे बनवतो. प्रत्येक करन्सीवर एक नंबर असतो. जसा हा नंबर आहे ना, बँक अकाउंट नंबर असतो आता तुमचा. ठीक आहे, आता तुमचा बँक अकाउंट नंबर, तुमच्याकडे 3 बँक अकाउंट नंबर आहेत जितके पण आपल्याला ऐकतायत, तर त्यांनी ना काय करायचं, प्रत्येक बँक अकाउंट नंबरची टोटल करा. ठीक आहे, एका बँकेची करा, दुसऱ्या बँकेची करा आणि तिसऱ्या बँकेची करा. त्यातली एक बँक त्यांच्यासाठी लकी असेल ज्याच्यामध्ये पैसे येत असतील आणि दोघांमधनं जात असतील. काही जण आपल्याला कमेंट करतील की शीतल आमचे फक्त जातातच, तर तिन्ही पण चुकीचे असतील. काही जण म्हणतील की तिघीमध्ये येतात तर तिन्ही पण बरोबर असतील. सो हे खूप मॅटर करतं लोन रिपे करण्यासाठी पण. जेव्हा तुम्ही माझ्याकडे येतात की शीतल डेप्थ फ्री लाईफस्टाईल पाहिजे, तर मी साम दाम दंडभेट सगळं वापरणार आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सारांश काढून एक प्रॉपर सोल्युशन्स देणार. आणि त्याच्यावर ही तर आपली सगळी छोटी मोठी सोल्युशन्स आपण शेअर केली, पण सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मगाव हे माहिती, बर्थ टाईम, बर्थ प्लेस आणि बर्थ टाईम जरी माहिती नसेल, टेंटेटिव्ह तुम्ही तुमच्या आईला विचारू शकता, दुपार, सकाळ, संध्याकाळ. मग आम्ही बाकीची सगळी नक्षत्र बघतो. मॅटर करतं तुमचं बर्थ प्लेस. आता ह्या कुंडली बघण्याचा प्रकार बदलतो कुठे माहिती आहे तुम्हाला? जर तुम्ही US वरनं मला तुमची कुंडली पाठवतात आणि न्यूयॉर्कमध्ये तुम्ही बॉर्न आहात, फ्लोरिडियामध्ये तुम्ही बॉर्न आहात, तर त्या टाईम झोनच्या हिशोबाने कुंडलीचा बघण्याचा प्रकारही बदलतो. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. असं नाही आहे की फक्त इंडियनच डेप्थमध्ये आहेत, सगळेच डेप्थमध्ये, सगळ्याच कंट्रीचे लोक डेप्थमध्ये आहेत. असं आता समजा आपला पूर्ण पॉडकास्ट तर झाला आहे, पण एखादी छोटीशी सिम्पल टिप जी प्रत्येकाला यूज होऊ शकते लोनमधून बाहेर पडण्यासाठी. हां, सगळ्यात महत्त्वाची टिप देईल बघा. आपण बोलता बोलता थोडा वेळापूर्वी बोललो होतो की सरकारी हॉस्पिटलमध्ये असतात खूप गरीब लोक असतात, ज्यांना खूप जास्ती गरजू लोक असतात. गरीब हा शब्द काढून टाकेल. खूप जास्ती गरजू लोक असतात जे नाही अफोर्ड करू शकत. सो मेडिकलचा खर्च तुम्ही उचला,
अकाल मृत्यू ज्या ठिकाणी झाला आहे, ही रेमेडी तर मी ओपनली सगळ्यांना देईल, सगळ्यांना. कधी कधी ना अकाल मृत्यू झालेला असतो आणि त्या डेड बॉडीचा अंत्यविधी करण्यासाठीही पैसे कोणीच नसतं. नसतात. ठीक आहे, खूप खूप गरजू लोक आहेत, त्यांच्याकडे डेड बॉडीचा अंत्यविधी करण्याचं पण पैसे नसतात. मी माझ्या प्रत्येक क्लायंटला देते. कधी कधी आपल्याला म्हणलं जातं ना पितृदोष आहे म्हणून तुझे डिसिजन चुकतात. एक त्याच्यावर पण सोल्युशन देते, जिवंतपणी सगळ्यांचं भलं करा, मेल्यावर कावळ्यांना खाऊ घालू नका. हा माझा बरोबर. खूप सिम्पल रूल आहे. पण ज्या ठिकाणी तुम्ही मदत करू शकता, मग तिथे तुम्ही दान करा, समजा. दान करा, लाकूड द्या, तूप द्या, कपडे द्या. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे असे गरजू लोक नाहीच आहेत शीतल, मग आम्ही काय करायचं? तुम्ही एखाद्या अंत्यविधीला गेलात, खूप सारे लोक जमा झालेत, त्या आत्म्याला मोक्ष देण्यासाठी ती लोक आली आहेत ना, तर त्या लोकांना पाणी पाजा, चहा पाजा, ह्या सगळ्या पण गोष्टी जर तुम्ही करू शकत असाल. लांबनं कोणी लोक आलेत जे अफोर्ड नव्हते करू शकत, पण ते आलेत त्या अंत्यविधीला कारण त्या आत्माला ते मोक्ष द्यायला आलेत, त्यांचा ट्रॅव्हलिंगचा खर्च करा. ह्या जर तुम्ही गोष्टी कराल ना, तर मी आयुष्यात सांगते तुमच्यावर डेप्थ नाही होणार. तुमच्यासारखा सुखी व्यक्ती कोणीच नसेल. ही मला वाटत नाही की याआधी कदाचित, मला नाही माहिती याला लोक कुठल्या वेनी घेतील, पण पितृदोष काढण्यासाठी ही मी स्वतः वापरलेली रेमेडीज आहे. माझे खूप सारे डॉक्टर्स असे आहेत जे हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असतात, ते टाईम टू टाईम मला सांगतात, कारण त्यांना माहिती आहे आम्ही काइंड ऑफ असं डोनेशन करायला तयार असतो. आम्ही जिथे उभेच राहतो, कुठेही कुणीही कसंही असू देत, जाती धर्म काहीच पाळू नका. फक्त अंत्यविधीला जमलेल्या लोकांना जी काही मदत करू शकताय ती करा. जिवंतपणी करा. मेल्यावर तर लोक चांगले बोलतातच, 10 मिनिटात 10 तासात तुम्हाला नेऊन स्मशानात ठेवतात. तर जिवंतपणी जेवढं तुम्ही दान करू शकाल तेवढं करा. आईवडिलांची सेवा करायला प्रत्येकजण सांगतं, सासू सासऱ्यांची सेवा करा. मेल्यावर रडण्यापेक्षा ना, आज मी माझं सांगेन, ठीक आहे, आज मी माझं सांगेन, मी खूप प्राऊडली नाही सांगणार, पण आज वडिलांनी काही गोष्ट मागितली, आईनी काही गोष्ट मागितली ना, तर मी ती पुरवण्याचा प्रयत्न करते. ते कधीही गेलं ना, तर मला मनाला समाधान आहे की मी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. ते मेल्यावर मी कावळा शोधायला नाही जाणार. मला माहिती आहे की मी त्यांना सुखी करून पाठवलंय. तुमच्या ऐपतीप्रमाणे करा. मी नाही म्हणते की तुम्ही कर्ज घेऊन करा, आणि तुमचे पॅरेंट्स पण तुम्हाला त्रास नाही देत. ते बघतात की तुम्ही काय देऊ शकतात, त्याच पद्धतीने ते मागतात. नाही काही तर मी म्हणते ना, प्रत्येकजण वेळ मागतो, रोज त्यांच्याशी 10 मिनिटं बोला, दॅट्स इट. खूप छान मेसेज दिलाय तुम्ही सगळ्या शेवटी. म्हणजे पूर्ण पॉडकास्टच युजफुल होता, पण शेवटचा मेसेज होता तो खूप चांगला होता, कारण टाइम तर देऊ शकतो आपण. टाइम तर देऊ शकतो ना तुम्ही. आणि त्यांना काय असतं, आता बघा आपल्याकडे आता खूप काम आहेत, आपण दिवसभर बिझी आहोत, ते नाही आहेत तेवढे बिझी, पण ते एका फोनची तुमच्या वाट बघत असतात. म्हणजे ॲज अ आई मला माहिती आहे की कधी संध्याकाळचे 6 वाजतील आणि मी त्याच्याशी बोलेल. आता तो येणार आहे तर बघा माझ्या डोळ्यात तसंही पाणी यायला सुरू होतं, कारण मी त्या काइंड ऑफ आई आहे. मी 2 नंबर असल्यामुळे मी खूप इमोशनल आहे. सो तो असतं. म्हणजे तुमचं प्रत्येकाचं म्हणणं असतं की 10 मिनिटाचा वेळ तुम्ही त्या आईबाबांना द्या. म्हणजे सिम्पल मी सगळ्यांना हेच सांगते की मेल्यावर नका खाऊ घालू, जिवंतपणी जे काय करायचं आहे ते करा. येस, तर थँक्यू सो मच वन्स अगेन या खूप सुंदर पॉडकास्टसाठी. आणि अपेक्षा आहे की लोकांचा याचा नक्कीच फायदा होईलच. कुठल्याही प्रकारची मार्केटिंग आम्ही नाही केली आहे, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. येस, ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर लिंक्स आपण डिस्क्रिप्शन तुम्ही तर ऑलरेडी टाकालच. येस, थँक्यू सो मच.